टेनिसच्या दुनियेतील भारतातलं अतिशय प्रसिद्ध नाव म्हणजे सानिया मिर्झा. खेळातील कोर्ट असो नाहीतर फॅशन, आपल्या अनोख्या खेळाने आणि स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकणारी सानिया मिर्झा हिचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील इम्रान मिर्झा हे बिल्डर होते. ते खेळांसंदर्भातले पत्रकारही होते, तर तिच्या आई नसीमा या प्रिंटिंगचं काम सांभाळायच्या. सानियाचा जन्म झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब हैदराबादला स्थलांतरित झालं. सानियाला आनम नावाची एक लहान बहीणही आहे. हैदराबादच्या नसर स्कूल इथून तिचं प्राथमिक शिक्षण झालं, तर सेंट मेरी कॉलेजमधून तिनं पदवी मिळवली. तिचे वडील इम्रान मिर्झा यांना टेनिसची प्रचंड आवड होती, मात्र ते फार काही चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मोठ्या स्तरावर खेळता आलं नाही. म्हणूनच त्यांनी सानियाला अगदी लहानपणापासूनच टेनिस शिकवायला सुरुवात केली. वयाच्या 6व्या वर्षापासूनच तिने टेनिस खेळायला सुरुवात केली होती. सुरुवातीपासून ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची. ट्रेनचं तिकीट न मिळाल्यास तिचे आई वडील तिला गाडीने स्पर्धेला घेऊन जायचे. 1998 मध्ये तिने वर्ल्ड कप ज्युनियर पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने अनेक टुर्नामेंट्समध्ये सहभाग घेतला आणि त्यात यशस्वीही झाली. ज्युनियर्समध्ये तिने एकूण 10 एकेरी आणि 13 दुहेरी टायटल्स मिळवले. 2002 मध्ये तिने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. 2003 पासून तिने व्यावसायिक खेळाडू म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 2003च्या ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेत डबल्समध्ये ती एलिसा क्लेबानोवा या आपल्या पार्टनर सोबत खेळली होती आणि त्यांनी जेतेपदही मिळवलं होतं. त्यावेळी सानिया केवळ 16 वर्षांची होती आणि हा भारतीयांसाठीचा एक विक्रम होता. भारतात आल्यावर तिचं जंगी स्वागत झालं. पहिली भारतीय महिला खेळाडू आयकॉन म्हणून तिची ओळख निर्माण झाली. फ्रेंच ओपन मध्येही या जोडीने अतिशय उत्तम कामगिरी केली. तिने दुबई ओपन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. US चॅम्पियन स्वेझलाना सोबत तिची दुबईला मॅच झाली होती. त्यावेळी खूप मोठ्या संख्येने भारतीय तिचा खेळ पाहायला आले होते, पण नेमकी तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली होती. तरीही ती मैदानात उतरली, पण ती पिछडीवर राहिली होती. त्यातच ती फटका परतावताना पडली आणि आधीच दुखापतग्रस्त असलेला पाय मुरगाळला. तिच्या फिजिओथेरपिस्टने पुढे खेळण्यास तिला मनाई केली. खेळताना पाय आणखी डॅमेज होऊ शकतो अशी ताकीदही दिली. तेव्हा प्रेक्षकात बसलेले तिचे वडील मोठ्याने ओरडले की आज आपले भारतीय तुझ्या खेळासाठी आले आहेत, तेव्हा त्यांना निराश करू नकोस. किमान एवढा सेट तरी पूर्ण कर. सानियाने भारतीयांच्या डोळ्यातला तिच्याविषयीचा अभिमान आणि आशा पाहिली. पेन किलर खाऊन आणि मिळालेला 10 मिनिटांचा इंजुरी ब्रेकमध्ये थोडी विश्रांती घेऊन ती पुन्हा मैदानावर आली. यावेळी मैदानावर येताना ती वेगळीच सानिया जाणवत होती. अत्यंत उत्साहाने, अभिमानाने ती मैदानावर उतरली आणि तिने अगदी जादुई कामगिरी केली. अत्यंत सुरेख फटके मारत तिने मॅचमध्ये कमबॅक केला आणि नुसतंच कमबॅक केला नाही, तर ती मॅच जिंकली सुद्धा. 4-1 ने पिछाडीवर असलेली सानिया हा सेट 6-4 ने जिंकली. पुढचा सेट तिने 6-2 ने जिंकला. ही तिची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ ठरले. आजवर तिने एकूण 6 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. त्यातल्या 3 सिंगल्स आणि 3 मिक्स्ड डबल ग्रँड स्लॅम होत्या. खेळातील तिची कामगिरी पाहता 2004 मध्ये भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला. 2005 मध्ये तिला विमेन्स टेनिस असोसिएशन म्हणजेच WTA कडून न्यू कमर ऑफ द इयर हा सन्मान प्राप्त झाला. 2006 मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार, तर 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. खेळातील तिचं योगदान लक्षात घेता 2015 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन तिला गौरवण्यात आला. 2005 मधील आपल्या जबरदस्त कामगिरीने तिला टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान दिलं होतं. आशियातील भविष्यातले हिरो म्हणून तिच्याबद्दल यात लिहिलं गेलं होतं. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक नामांकित खेळाडूंना धूळ चारली. खूप प्रेशरमध्येही ती अतिशय शांत मनाने खेळ करू शकायची. आपल्या आक्रमक खेळासाठी ती ओळखली जाते. एकेरी आणि दुहेरी टेबल टेनिसमध्ये तिने स्वतःला नंबर 1 भारतीय खेळाडू म्हणून सिद्ध केलं. हैदराबादमध्ये तिने स्वतःची टेनिस अकॅडमी सुरू केली. सानियाला टेनिस बरोबरच पोहायलाही खूप आवडतं.
वेळात वेळ काढून ती हा आपला छंद आवर्जून जोपासते. सानिया नेहमीच आपल्या स्टाईलसाठीही ओळखली गेली. ती तरुणाईसाठीची फॅशन आयकॉन आहे. अनेक ब्रँडसाठी तिने मॉडेलिंगही केली आहे आणि रॅम्प वॉकही केलेत. टेनिसमधील तिच्या कपड्यांवरून तिच्यावर अनेकदा टीका केली गेली. मात्र तरीही ती मागे हटली नाही. टीकाकारांना तिनं कायमच आपल्या खेळातून उत्तर दिलं. माणसाला जेव्हा खूप प्रसिद्धी मिळते, तेव्हा त्यासोबतच खूप मोठी जबाबदारीही आपल्यावर येते, याचं भान तिला अगदी सुरुवातीपासूनच होतं. त्यामुळेच मी आपले पाय जमिनीवर ठेवू शकले, असं ती म्हणते. 2009 मध्ये तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झा सोबत साखरपुडा झाला होता. पण काही कारणाने हा विवाह होऊ शकला नाही. आणि मग पुढे 12 एप्रिल 2010 रोजी तिने प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना इझान नावाचा मुलगा आहे. लग्नानंतरही तिनं आपला खेळ चालू ठेवला होता. बाळ होण्याचा कालावधी आणि बाळ झाल्यानंतर 2 वर्ष तिने व्यावसायिक खेळ थांबवला होता. मात्र त्यानंतर तिनं पुन्हा खेळायला सुरुवात केली. 2016 मध्ये एस अगेन्स्ट ऑड्स या नावानं तिचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय. यात तिचा प्रवास आणि तिच्या आयुष्यात महत्वाच्या ठरलेल्या व्यक्तींविषयी तिनं लिहिलेलं आहे. अनेक जण सानियाला आपला आदर्श मानतात. तिच्याकडे पाहून अनेक मुलींनी खेळामध्ये आपलं करिअर घडवायला सुरुवात केली. भारतीयांची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या या खेळाडूचा आज जन्मदिन. त्यानिमित्त तिला बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. सानियाच्या खेळाबद्दल आणि तिच्या एकूणच प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.